कारल्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल, पण आज आपण अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी 1 पाव कारली घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरील काटेरी भाग आहे तो चाकूने काढून घ्यायचा आहे. नंतर जो शेंड्याचा भाग आणि बुडक्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. या पद्धतीने मी सगळ्या कारल्यांच्या वरील जो काटेरी भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर कारली पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छशी त्याचे 2 भागामध्ये काप करून त्यामधील सर्व बिया काढून घ्यायच्या. या पद्धतीने मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण कट करून घेऊया. या पद्धतीने उभे पातळ असे आपल्याला या कारल्याचे काप करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे उभे पातळ किंवा गोल आकारामध्ये याचे काप करून घेऊ शकता. इथे मी बारीक असे जे काप करून घेतलेले आहेत हे चिरून घेतलेले कारल्याचे काप एका कढईमध्ये घालून घ्यायचे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर या फोडी आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे काप 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते आपण चॉपरमध्ये घालून घेऊया. 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक घालून हे सगळं आपल्याला बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी बारीक असं सगळं चॉप करून घेतलेलं आहे. फोडणीकरिता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे छान अशी तडतडले की कढीपत्ता घालायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे चॉप करून घेतलेले कांदा आणि टोमॅटो घालून तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे आपला मसाला छान असा परतून झाला की यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद घालून सगळे मसाले हे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या. चवीनुसार मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित असं सगळं तळापासून मिक्स करून घेऊया. कारल्याच्या फोडी शिजवून घेतल्यानंतर त्यातील पाणी आहे ते चाळणीमध्ये व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि त्यानंतरच त्या फोडी आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं सगळं तळापासून हलवून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारल्याच्या फोडी शिजवून घेतल्यामुळे त्याचा कडवटपणाही कमी होतो आणि 5च मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. न खाणारे सुद्धा आवडीने मागवून खातील इतकी चविष्ट आणि चमचमीत कमी कडू होणारी कारल्याची भाजी तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.